हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळेजण? एकदम मजेत ना? मी पण एकदम मजेत. तर आज आपल्याला बघायचं आहे सर्क्युलर मोशन आणि त्यामधलाच एक सेंट्रिपिटल फोर्स. तसंच आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये केपलर बाउंडचे जे प्लॅनेटरी मोशन विषयी 3 लॉ बनले होते ते सुद्धा बघायचे आहेत. खूप इम्पॉर्टंट लॉज आहेत कारण की तुम्हाला एक्झाममध्ये ते विचारले जाऊ शकतात. सुरुवात करण्या अगोदर आपल्याला काय करायचं, एक सर्क्युलर मोशन विषयी आपण थोडंसं ओव्हरव्ह्यू घेऊयात. बघा आता सर्क्युलर मोशन म्हणजे काय आधी ते समजून घ्या. नावामध्ये दिलेलं आहे की असं मोशन की जे सर्कलमध्ये होते. म्हणजे काय, मेन ऑब्जेक्ट ट्रॅव्हल इन सर्क्युलर पाथ इज कॉल्ड सर्क्युलर मोशन. समजा हा पेन आहे, तो मी काय करतो सर्कलमध्ये फिरवतो ना, तो काय झाला सर्क्युलर मोशन. कळतंय? आता मी याला इंग्लिशमध्ये लिहायचं कसं लिहिणार मी? ऑब्जेक्ट ट्रॅव्हलिंग इन सर्क्युलर पाथ झालं. ऑब्जेक्ट ट्रॅव्हलिंग इन सर्क्युलर पाथ मीन्स काय, सर्क्युलर मोशन. आता हे सर्क्युलर मोशन जे आहे ते आपण डेली लाईफ एक्झाम्पलमध्ये भरपूर ठिकाणी पाहू शकतो. जसं की तुम्ही बाईक चालवता, सायकल चालवता, ज्यावेळेस ते चाक फिरत असतं ते कोणत्या मोशनमध्ये असतं? सर्क्युलर मोशनमध्ये असतं, बरोबर. तसंच तुम्ही एक ॲव्हेंजर मूवी पाहिलेला आहे का, की त्यामध्ये एक कॅरेक्टर आहे ज्याचं नाव आहे थॉर. त्याच्याकडे काय असतो, एक हातोडा असतो ना, हॅमर पाहिजे. बरं, तो हॅमर काय करतो, तो असा रोटेट करत असतो बघा, फिरत असतो त्याच्याभोवती, बरोबर ना. आता तो जो हॅमर आहे जो फिरतो त्यालाच काय आपण सर्क्युलर मोशन म्हणतो. सिम्पल आहे, एवढं काही कॉम्प्लिकेटेड वगैरे बनवू नका. आता आपल्याला एक फोर्स बघायचा आहे, त्याचं नाव आहे सेंट्रिपिटल फोर्स. सर्क्युलर मोशन जे एखाद्या ऑब्जेक्टचं होतं ते कशामुळे होतं, तर ह्या सेंट्रिपिटल नावाचा जो फोर्स आहे त्यामुळे होतं. फोर्सचे वेगवेगळे टाईप आहे, तुम्हाला चांगलंच माहिती आहे. जसं की ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, मस्क्युलर फोर्स आहे, तसंच काय एक सेंट्रिपिटल फोर्स नावाचा एक फोर्स असतो. आता सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे आपण एकदा सोप्या भाषेत समजून घेऊयात. त्यासाठी एक रिअल लाईफ एक्झाम्पल देतो मी तुम्हाला. बघा आता हा काय एक ऑब्जेक्ट आहे समजा, आणि काय दोरा म्हणजे आपण स्ट्रिंग म्हणतो, थ्रेड आहे. आता मी याला जर फिरवलं म्हणजे काय सर्क्युलर मोशनमध्ये जर फिरवत राहिलो, हे काय झालं, हे कोणत्या मोशनमध्ये फिरतोय? हा सर्क्युलर मोशनमध्ये फिरतोय की नाही, बरोबर ना. बघा सर्क्युलर मोशनमध्ये हा ऑब्जेक्ट फिरतोय. सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय, की हा ऑब्जेक्ट काय करतोय, माझ्याकडे किंवा माझ्या हाताकडे येण्याचा ट्राय करतोय. म्हणजे माझा हात काय झाला, सेंटर ऑफ द सर्कल झाला, किंवा या सर्कलचा जो आहे ना हा फिरत असताना माझा हात एक सेंटर सारखं काम करतोय. आणि हा जो ऑब्जेक्ट आहे ह्या ऑब्जेक्टवरती सेंट्रिपिटल नावाचा फोर्स ऍक्ट होतोय. माझा हात यावरती ऑब्जेक्टवरती काय करतोय, फोर्स लावतोय, तो स्वतःकडे ओढतोय, बरोबर ना. त्यामुळेच काय होतंय, फिरतोय ना ऑब्जेक्ट. आणि जर का हा माझ्या हाताने जर का याच्यावरती फोर्स लावायचा बंद केलं तर काय होईल, हा ऑब्जेक्ट आहे का कुठेतरी फ्लाय होऊन जाईल, दुसरीकडे पडले की नाही. पण हा कशामुळे टिकून आहे ऑब्जेक्ट, कशामुळे, तर मी जो फोर्स लावतोय ह्या ऑब्जेक्टवरती, त्यालाच काय म्हणतो आपण, सेंट्रिपिटल फोर्स. कळतंय, सेंट्रिपिटल फोर्स. आता हेच एक्झाम्पल तुम्ही थॉरकडनं सुद्धा शिकू शकता की नाही. ज्यावेळेस तो हॅमर असतो तो फिरत असतो, तो हाताने फिरवतो, बरोबर. पण तो हॅमर एवढा जड असतो, दुसरं कोणत्याच ॲव्हेंजरला उचलत नाही, फक्त त्यालाच उचलतो, तरी देखील तो फिरत असतो. का? कारण की त्याच्यामध्ये तेवढा फोर्स असतो, त्याच्या हातामध्ये, थॉरच्या हातामध्ये एवढा फोर्स असतो, तेवढा त्याच्यात स्ट्रेंथ असते. आता आपल्याला डेफिनेशन पाहिजे सेंट्रिपिटल फोर्सची. ही एक्झामला तुम्हाला विचारली जाऊ शकते, त्यामुळं थोडंसं व्यवस्थित आताच नोट डाऊन करून घ्या. पहिलं काय याच्यामध्ये बघा, इन सर्क्युलर पाथ फोर्स दॅट पुल्स an object towards the center of the circle is called centripetal force. आता डेफिनेशन व्यवस्थित नीट बघून घ्या. इन सर्क्युलर पाथ फोर्स दॅट पुल्स अन ऑब्जेक्ट टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल इज कॉल्ड सेंट्रिपिटल फोर्स. मराठीमध्ये तुम्हाला थोडं एक्सप्लेन करतोय की सर्क्युलर पाथमध्ये असा फोर्स की तो काय करतोय, ढकलतोय किंवा खेचतोय कोणाकडे, ऑब्जेक्टला कोणाकडे खेचतोय, टुवर्ड्स म्हणजे एखाद्या दिशेने, टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल. सेंटर ऑफ द सर्कल जे आहे ना, आता सेंटर ऑफ द सर्कल काय असतं बघा, हे जे समजा हा सर्कल आहे, समजा सर्कल, आणि याच्यामध्ये काय हा सेंटर असतो ना, याला आपण सेंटर ऑफ द सर्कल म्हणतो. नीट समजून घ्या नेमकं काय आहे डेफिनेशन. इथं काय सांगितले
की सर्क्युलर पाथमध्ये असा फोर्स की तो काय करतो, ऑब्जेक्टला सेंटर ऑफ द सर्कलकडे काय करतोय, ढकलतोय. त्यालाच किंवा आपण त्यालाच काय म्हणतोय, सेंट्रिपिटल फोर्स. कळते, एकदम सिंपल भाषा सांगते. बघा आता या ठिकाणी हा काय सर्कल आहे, समजा सर्कल आहे, परफेक्ट नाही आला असं समजा. हा झाला त्याचा सेंटर ऑफ दी सर्कल. सेंटर ऑफ दी सर्कल म्हणजे काय, बरोबर मधोमधचा पॉईंट त्याचा. आता या ठिकाणी बघा एक ऑब्जेक्ट आहे, हा ऑब्जेक्ट आहे आणि हा काय दोरा आहे, म्हणजे त्याने करतो हा सेंटर आहे, याला मी सी नाव देतोय. आणि तो मोमेंट म्हणजे सर्क्युलर पाथमध्ये फिरतोय, म्हणजे काय सर्क्युलर मोशनमध्ये आहे. या ठिकाणी काय होते बघा, हा जो ऑब्जेक्ट आहे तो सेंटर ऑफ द सर्कलकडे डायरेक्ट होतो किंवा पुल होण्याचा ट्राय करतोय. कशामुळं, कारण ते फोर्स त्याला त्याकडे अट्रॅक्ट करतोय. त्यालाच काय म्हणतो आपण, सेंट्रिपिटल फोर्स. कळतंय. आता तुमच्या लक्षात आलं असेल ना की सूर्याभोवती आपली पृथ्वी का फिरते. असं समजा, एकदम नॉर्मल भाषा सांगतो बघा. ही काय, हा काय माझा हात सूर्य आहे आणि हा जो थ्रेड आहे, थ्रेड म्हणजे दोरा, दोरा काय ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे आणि ही काय पृथ्वी आहे. कळते ना. मग सूर्य काय करतोय, इनडायरेक्टली सेंट्रिपिटल फोर्स जो आहे तो कशावरती अप्लाय होतोय, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. मग काय होतंय, सेंट्रिपिटल फोर्स अप्लाय होतोय या आपल्या पृथ्वीवरती किंवा अर्थवरती. त्यामुळे पृथ्वी ही सूर्याभोवती फिरते. कळते, सिंपल एकदम. मी म्हणतो एकदम सोपी भाषा सांगितली. अजून जरी कळलं असेल तर खाली कमेंट करा. आता आपल्याला या ठिकाणी केपलर बाउंडचे जे प्लॅनेटरी मोशनचे 3 लॉज आहेत ते स्टडी करायचे आहेत. नीट लक्ष द्या, आपल्याला नेमकं करायचं काय. कोणते लॉ आहेत ते, प्लॅनेटरी मोशन. प्लॅनेटरी मोशन म्हणजे काय, जे आपले प्लॅनेट आहेत जे सूर्याभोवती फिरतात, अर्थ झालं, ज्युपिटर झालं, मार्स झालं, हे कसे फिरतात त्यावरती केपलर बाउंडनी 3 लॉ दिलेले आहेत. ते आपल्याला स्टेप बाय स्टेप बघायचे, एकदम सोपे आहेत, समजून घ्या फक्त. पण त्या अगोदर आपल्याला थोडंसं काय करतोय तुम्हाला मी, एक केपलरचं जे जीवन होतं किंवा त्याविषयी थोडीशी माहिती देते. केपलरचा जन्म हा जर्मनी या देशात झाला होता. म्हणजे तो एक जर्मन ॲस्ट्रॉनॉमर होता. 16व्या शतकात एक ब्राहे नावाचा फेमस ॲस्ट्रॉनॉमर होता. त्याच्याकडे केपलर हा काम करत होता. केपलर त्याच्याकडे काम करत असताना ह्या ब्राहेची जवळपास 1 वर्षातच अचानकपणे मृत्यू झाला. हे दोघं जण काय करायचे, आकाशात जे प्लॅनेट्स वगैरे आहेत ते फिरत होतात, सनचं सगळं ऑब्झर्वेशन करायचे आणि त्यांच्या नोंदी वगैरे, रेकॉर्ड्स वगैरे ठेवायचे. नंतर काय झालं, ब्राहेचं 1 वर्षातच अचानकपणे मृत्यू झाला आणि जे काम करत होता ब्राहे, तो त्याची पूर्ण जबाबदारी केपलरवरती आली. केपलरनी काय केलं की जेवढं काय ब्राहेनी स्टडी केलं होतं, जेवढे त्याचे रेकॉर्ड्स वगैरे होते त्याचा अभ्यास केला आणि जगाला त्याच्यातनं 3 लॉज दिले. पण हे जे लॉज वगैरे दिलेत केपलरनी, त्याला मॅथमॅटिकली प्रूव्ह करता राहिले. म्हणजे एक साधं स्टेटमेंट देत राहिला होतो. आणि ते स्टेटमेंट द्यायचं काम कोणी केलंय, म्हणजे आता समजून घ्या की आधी ब्राहेचं काम कोणी केलंय, केपलरनी. आणि केपलरचं काम कोणी केलं माहिती की त्याला मॅथमॅटिकली फॉर्ममध्ये तर न्यूटनने केलेलं. न्यूटननी काय केले, म्हणजे बघा आता या ठिकाणी बघा, ब्राहेनी स्टडी केलाय, केपलरनी त्याचे लॉ मध्ये कन्वर्ट केलंय, पण त्याला एक प्रॉपर मॅथमॅटिकली फॉर्म देता आला नाही. ते कोणी काम केले, न्यूटनने केलंय. कळतंय. ओके. आता आपण काय करूयात, जे प्लॅनेटरी मोशनचे जे लॉज आहेत ते बघूयात केपलरचे. आता या ठिकाणी बघा, मी 2 डायग्राम ड्रॉ केलेले आहेत. एक जे आहे सर्कल आहे. आता परफेक्ट सर्कल मला ड्रॉ करता आलं नाही, पण थोडंसं समजून घ्या. आणि दुसरं काय, इलिप्स आहे. इलिप्स. सर्कल आणि इलिप्समध्ये डिफरन्स काय आधी ते समजून घ्या, कारण की हे जर का आलं तर तुम्हाला पुढचे लॉज कळतील. आता सर्कलचा त्यामध्ये काय असतं, एक सेंटर ऑफ द सर्कल असतं. सेंटर ऑफ द सर्कल याचा अर्थ असा असतो की असा मध्यभाग एक सर्कलचा की ज्याकडनं कोणती जर आपण एखादी रेडियस ओढली किंवा एक अशी लाईन ओढली, समजा हिची 5 सेंटीमीटर जर हे असेल, लेंथ असेल, तर मी अशीच जर लाईन इथं ओढली, हिची किती असणार, 5 सेंटीमीटर. तसेच मी अशीच जर लाईन इथं ओढली तर किती, याची सुद्धा किती, 5 सेंटीमीटर. कळतंय. तसं पहा या ठिकाणी बघा, असा काय एखादा मिड पॉईंट वगैरे भेटू शकतो का आपल्याला, नाही भेटू शकत. बघा, कारण की समजा मी इथं एखादा समजा मिड पॉईंट घेण्याचा ट्राय केला, समजा इथनं जर मी ही लाईन ओढायला गेलो, ही समजा 5 सेंटीमीटर ओढली, ही सुद्धा 5 सेंटीमीटर ओढली, पण इथून ही जर लाईन जर मी ओढली तर ही जवळपास 10 सेंटीमीटरवर. म्हणजे काय, इलिप्समध्ये सेंटर ऑफ द सर्कल सारखा एखादा मिड पॉईंट नसतो. मग त्या ठिकाणी काय असतं, आधी काय करूया, एक मी नाव लिहून घेतो. हे काय झालं, सर्कल. हे काय झालं, इलिप्स.
इलिप्सला इलिप्सला मराठीत काय म्हणतात? अंडाकृती. अंड्याच्या आकृतीसारखंच काय असतं? अंडा काय सर्कल थोडी असतं, ते काय इलिप्सच्या शेपमध्ये असतं. आता बघा, सर्कलमध्ये काय एक सेंटर ऑफ द सर्कल असतं, पण इलिप्समध्ये काय असतं? फोकल पॉईंट असतो. बघा काय असतो? फोकल पॉईंट. म्हणजे त्यालाच आपण काय म्हणतो? F1. आणि ते किती असतात? 2 असतात. बघा हा झाला F1 आणि हा झाला F2. कळतंय का? सर्कलमध्ये काय असतं? फक्त एकच सेंटर ऑफ दी सर्कल असतं, पण इलिप्समध्ये किती पॉईंट असतात? 2 असतात. आणि या पॉईंटची खासियत काय? कारण की समजा बघा, समजा इथं मी ए लिहिला, इथं बी लिहिला, आणि ही लाईन अशी अटॅच केली, ही लाईनला असं हे केलं, हिला असं हे केलं आणि असं केलं. या ठिकाणी बघा, सर्कलमध्ये जसं सेंटर ऑफ द सर्कल असतं, तसंच इलिप्समध्ये काय 2 पॉईंट असतात. बघा 2 पॉईंट म्हणजे काय? त्याला आपण F1 आणि F2 ने डिनोट केलेलं आहे. थोडक्यात असं सांगायचं, AF1 आणि AF2 या दोघांची लेंथची जर आपण सम केली तर किती? समजा 15 होईल ना. 5 आणि 10 किती? 15 होईल. 5 + 10. आणि नंतर इकडे काय? BF1 म्हणजे किती? 10 आहे ना. आणि BF2 5. इथं सुद्धा किती होणार? म्हणजे 50 = 50. इथं पुढे लिहितो, म्हणजे 50 = 50. म्हणजे असे 2 पॉईंट त्या इलिप्सचे बरोबर 2 भाग करतात. त्यालाच काय म्हणतो आपण? फोकल पॉईंट. आणि या ठिकाणी अजून एक कन्सेप्ट लक्षात घ्या, की जर समजा जर हा पॉईंट असला तर आपण काय म्हणतो? फोकल. पण अनेक जर असेल किंवा एकापेक्षा जास्त असेल तर त्यावेळेस आपण त्याला काय म्हणतो? फोकाय. लक्षात राहून द्या. जर पॉईंट असेल हा F1 आणि F2, जर असेल तर त्यावेळेस आपण काय म्हणणार? फोकल पॉईंट. आणि जर का एकापेक्षा जास्त असेल त्यावेळेस आपण काय म्हणणार? फोकाय. आले लक्षात? कळते हे काय आहे F1 आणि F2? आता मला वाटतं तुम्हाला सर्कल आणि इलिप्स मधला डिफरन्स नक्कीच कळाला असेल. आता आपल्याला लगेच प्लॅनेटरी मोशनचा जो केपलरचा फर्स्ट लॉ आहे तो स्टडी करायचा आहे. केपलरचा फर्स्ट लॉ काय सांगतोय ते आधी समजून घ्या. द ऑर्बिट ऑफ प्लॅनेट इज अन इलिप्स विथ द सन ॲट वन ऑफ दी फोकाय. आता थोडंसं कॉम्प्लिकेटेड सेंटेन्स वाटतं आपल्याला इंग्लिश मधलं, बरोबर ना? पण थोडंसं आपण जर पाहिलं तर ऑर्बिट. आता ऑर्बिट म्हणजे काय आधी ते समजून घ्या. हे काय आहे? समजा सन आहे, हे आपलं सन आहे, आणि त्याभोवती पृथ्वी फिरते. ही समजा पृथ्वी आपली. आता पृथ्वीचं जे फिरण्याचा जो मार्ग आहे किंवा जे रूट आहे ते फिक्स असतं ना, कारण की किती लाखो करोडो वर्षापासून पृथ्वी सूर्याभोवती फिरते, पण ती एकाच मार्गाने एकाच रूटने फिरते. त्या ज्या रूटला आपण काय म्हणतो? ऑर्बिट असं म्हणतो. सोप्या भाषेत मराठीमध्ये काय म्हणतो आपण? त्याला कक्षा असं म्हणतो आपण. कक्षा कळतंय ना? या ठिकाणी काय सांगितलं? द ऑर्बिट ऑफ प्लॅनेट इज अन इलिप्स. इलिप्सचा, आता इलिप्स तुम्हाला चांगलंच कळलं. इलिप्स म्हणजे काय? समजा अंडाकृती. कळतंय? हे काय झालं? एक इलिप्स झालं. मी असा एक पॉईंट काढतोय आणि असा समजून घ्या. हे काय झालं? इलिप्स झालं. या ठिकाणी मी काय दिलो? इथे एक F1. इलिप्स म्हणजे 2 पॉईंट आहे ना, F2. आता नीट समजून घ्या. इथे काय सांगितलंय की द ऑर्बिट ऑफ प्लॅनेट इज अन इलिप्स. म्हणजे काय? जे पृथ्वी सूर्याभोवती फिरते तो जो मार्ग आहे, तो जो रूट आहे, त्या रूटचा शेप कसा आहे? इलिप्स आहे. इलिप्स आहे म्हणजे काय? सर्कल नाहीये. कळतंय? आता इलिप्स असल्यावरती त्याच्यामध्ये 2 पॉईंट आले. इलिप्स मध्ये किती पॉईंट असतात? 2 पॉईंट. कोणता? F1 आणि F2. इथं काय झालं? F1, इथं झालं F2. लक्षात. पहिलं झालं. नंतर विथ द सन ॲट वन ऑफ दी फोकाय. म्हणजे काय? सन ह्या एकतर F1 ला असेल किंवा F2 ला असेल. कळतंय का मी काय म्हणतोय? नीट लक्ष द्या. एकतर सन इथं असू शकतो किंवा इथं असू शकतो. केपलरचं फर्स्ट लॉ त्यामध्ये काय सांगतोय? तो ऑर्बिटचा शेप कसा आहे आणि सनची पोझिशन कुठे आहे. आता आपल्याला काय करायचं? नेक्स्ट लॉ जो केपलरचा आहे तो बघूया. केपलरचा सेकंड लॉ काय सांगतो बघा. सेकंड लॉ मध्ये काय सांगितलंय की जो प्लॅनेट जे फिरतायत ना त्यांचा स्पीड किती आहे? सोप्या भाषेत सांगतो मला. म्हणजे केपलरला असं म्हणायचंय की जर प्लॅनेट जे आहे ना, प्लॅनेट ज्या वेळेस सूर्याच्या जवळ असतात त्यावेळेस काय होतंय? त्यावेळेस एकदम ते फास्ट मूव्ह करतात, आणि ज्या वेळेस प्लॅनेट सूर्यापेक्षा लांब होतात त्यावेळेस प्लॅनेट एकदम स्लोवरती मूव्ह करतात. आता मी काय करतोय? तुम्हाला सिंपल भाषेत हा जो सेकंड लॉ आहे तो एक्सप्लेन करतो. इथं काय? हा जो प्लॅनेट आहे तो महिन्याच्या पहिल्या दिवशी कुठे आहे? ए पोझिशनवरती आहे किंवा ए पॉईंटवरती आहे.
आणि महिना संपन म्हणजे काय 30व्या दिवशी कुठं असतो बी वरती असणार, बी वरती असणार. म्हणजे 30 दिवसात किंवा एका महिन्यात त्याने किती अंतर कव्हर केलं किंवा किती एरिया कव्हर केला हे याच्यामध्ये दाखवलं बघा. हा काय झाला त्याने एरिया कव्हर केलेला आहे. आता बघा थोड्या दिवसांनी काय होतंय की हा जो प्लॅनेट आहे तो काय करतोय ह्या पोझिशनला लागतोय आणि मी या पोझिशनला नाव देतोय त्याचं सी. ही पोझिशन बघा, ह्या पोझिशनला येतो तो थोड्या दिवसानंतर आणि इथनं परत एक महिना तो परत सूर्याभोवती ट्रॅव्हल करतोय आणि 1 महिन्यानंतर ट्रॅव्हल केल्यानंतर तो ह्या पोझिशनला आला बघा. मी याला काय करतोय आता परत हे करतो, इथं मी त्याला डी नाव देतोय. त्याला एक नंतर हा जो प्लॅनेट आहे तो थोड्या दिवसानंतर या ठिकाणी आला. याला मी नाव देतो ई. याचं एक स्ट्रेट लाईन घेतोय आणि परत 1 महिन्यानंतर ट्रॅव्हल केल्यानंतर त्याने फक्त किती बघा इथं किती अंतर कव्हर केलं फक्त एवढंच ना. तर त्यावेळेस त्याने एवढं अंतर कव्हर केलं बघा. लाईन थोडी स्ट्रेट आली नाही माझी पण समजून घ्या. एवढं अंतर त्याने कव्हर केलं आहे. नीट लक्ष द्या, या ठिकाणी त्याला टाइम किती लागला 1 मंथ. या ठिकाणी 1 मंथ टाइम लागला. या ठिकाणी सुद्धा किती 1 मंथ. या ठिकाणी सुद्धा किती 1 मंथ लागला. केपलरचा सेकंड लॉ काय सांगतोय की जर इक्वल इंटरवल ऑफ टाइम असेल म्हणजे काय, जर टाइम जर इक्वल असेल ना तर हा जो एरिया आहे ना त्यांनी जो कव्हर केला आहे, समजा हा जो एरिया म्हणतो मी, समजा हा ट्रायंगल आहे ए बी एस ए नंतर डी एस सी आणि नंतर काय एस ई एफ. हा जो ट्रायंगल आहे असं समजा, याचा जो मधला जो एरिया आहे ना म्हणजे त्यांनी ह्या इलिप्सची किती जागा घेतली तर त्यांची जर आपण जर पाहिलं तर काय ते सारखंच असतं बघा. इथं काय केपलरला असं सांगायचंय किंवा केपलरला असं म्हणायचंय की प्रत्येक ठिकाणी बघा 1 महिन्याचं त्यांनी काय केलंय एका प्लॅनेटनी डिस्टन्स कव्हर केलंय. पण डिस्टन्स कव्हर करताना त्यांनी इलिप्समधली तेवढीच जागा व्यापली जेवढीच त्यांनी मागच्या वेळेस सुद्धा व्यापली होती किंवा जागा घेतलेली आहे. समजा हा जो एरियाची जर आपण कॅल्क्युलेट केलं तर समजा याचं काय 100 किलोमीटर स्क्वेअर ही जर व्हॅल्यू असेल किंवा एवढा एरिया जर त्यांनी ए पासून बी पर्यंत जाता कव्हर केला असेल एका महिन्यात, तर सी पासून किंवा सी पासून डी पर्यंत जाताना सुद्धा काय 100 स्क्वेअर किलोमीटर तेवढंच कव्हर केलं असेल. नंतर ई पासून ए पर्यंत जाताना सुद्धा किती 100 किलोमीटर स्क्वेअरच एरिया एवढा कव्हर केला असेल. कारण की या ठिकाणी बघा टाइम काय इक्वल आहे म्हणजे काय सारखं आहे, कॉन्स्टंट आहे. या ठिकाणी सुद्धा 1 मंथ आहे, या ठिकाणी देखील 1 मंथ आहे, या ठिकाणी देखील 1 मंथ आहे. त्यामुळे काय होतंय जो एरिया कव्हर करतोय ना प्लॅनेट एरिया म्हणतोय मी तो सगळीकडं जो सारखाच आहे. आता इकडे लक्ष द्या, द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन स्वीप्स इक्वल एरियाज इन इक्वल इंटरव्हल ऑफ टाइम. म्हणजे इथं सांगितलंय की ह्या ज्या लाईन आहेत ना त्या जॉईन करतात सन आणि प्लॅनेटला, ते काय करतात इक्वल एरिया, इक्वल म्हणजे काय सारखंच एरिया कव्हर करतात. कशामध्ये ज्या जर सारखं टाईम असेल तर सारखंच एरिया देखील ते कव्हर करतात. एवढं सिंपल आहे त्यामध्ये. सोप्या भाषेत अजून सांगायचं असेल तर केपलरला असं सांगायचं आहे की ज्या वेळेस प्लॅनेट हा सनच्या जवळ येतो त्यावेळेस त्याची मूवमेंट खूप फास्ट होते. बघा या ठिकाणी बघा ए पासून बी पर्यंत त्यांनी किती फास्ट मूवमेंट केली. पण ज्या वेळेस जसा जसा तो प्लॅनेट सनपासून लांब जाईल त्यावेळेस काय होईल त्याची मूवमेंट बघा किती कमी झाली. आता याचं एक्सप्लेनेशन केपलरला देता आलं नाही कारण की त्याला त्यावेळेस ग्रॅव्हिटेशनल फोर्सबद्दल माहीत नव्हतं. हे एक्सप्लेनेशन कोण दिलं न्यूटनने दिलेलं आहे. हे लक्षात असून द्या की ज्यावेळेस सनपाशी एखादा प्लॅनेट असतो ज्यावेळेस जेवढा क्लोज असेल जवळ असेल त्यावेळेस त्या प्लॅनेटची मूवमेंट फास्ट होते आणि जेव्हा सनपासून तो लांब लांब जातो किंवा दूर होतो त्यावेळेस त्याची मूवमेंट एकदम कमी कमी जाते. पण एरिया मात्र तो तेवढाच कव्हर करतो. कशामधला इलिप्समधला. हेच काय आहे केपलर सेकंड लॉ. सिम्पल आहे. आता आपण काय करूयात केपलरचा थर्ड लॉ. मला वाटतं तुम्हाला कळालं असेल. लक्षात केपलरचा जर थर्ड लॉ एकदम सिंपल भाषेत जर सांगायचं असलं तर त्याने काय सांगितलंय की एखाद्या प्लॅनेटला सूर्याभोवती जे एक ऑर्बिट कंप्लीट करायला किती वेळ लागेल त्याच्याविषयीच काय सांगितलं त्यांनी केपलरचा थर्ड लॉ दिलेला आहे. केपलरने काय सांगितलंय की एखाद्या प्लॅनेटचं जेवढं सनपासनं अंतर असणार जेवढं डिस्टन्स जास्त असणार तेवढंच त्या प्लॅनेटला त्या सनभोवती एक ऑर्बिट कंप्लीट करायला तेवढा वेळ लागणार. म्हणजे जेवढं जास्त डिस्टन्स तेवढं जास्त त्याला टाइम लागणार, जेवढं कमी डिस्टन्स तेवढंच कमी त्याला वेळ लागणार. कळतंय का. हेच आपण एका स्टेटमेंट सायंटिफिक स्टेटमेंटमध्ये बघणार आहोत. इथं थोडीशी इंग्लिश खूप हाय लेवलची वाटते बघा.
लक्ष द्या, इथं स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन. इट्स म्हणजे काय, इथं या ठिकाणी काय सांगितलं त्यांना, प्लॅनेट म्हणतात. इथं प्लॅनेटचं काय, पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन काय अराउंड द सन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द, इथं बघा डायरेक्टली प्रोपोर्शनल टू. डायरेक्टली प्रोपोर्शनल टू म्हणजे काय, समजा ए हे, हा समजा ए ऑब्जेक्ट आहे, हा समजा बी ऑब्जेक्ट आहे. जर का ए मध्ये वाढ झाली तर बी मध्ये सुद्धा ऑटोमॅटिकली वाढ होणार. समजा बी मध्ये जर कमीपणा आला किंवा जर बीची व्हॅल्यू कमी झाली तर बी ए सुद्धा खाली येणार. म्हणजे काय दोस्ती. इथं काय सांगितलं बघा, द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन अराउंड द सन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यूब ऑफ मीन डिस्टन्स ऑफ प्लॅनेट फ्रॉम द सन. एकदम सोप्या भाषा सांगतोय की जो पिरियड लागणार आहे, पिरियड आपण कशामध्ये मोजतो, वेळ कशामध्ये मोजतो, आपण मोजतो टी मध्ये. इथे काय स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड म्हणजे काय, टीचा स्क्वेअर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, डायरेक्टली प्रोपोर्शनल चिन्ह असं असणार, टू द क्यूब ऑफ मीन डिस्टन्स. आता या ठिकाणी बघा मीन डिस्टन्स, मीन डिस्टन्स म्हणजे याचा अर्थ बघा की हा काय इलिप्स आहे, या ठिकाणी काय सन आहे, ही पृथ्वी आहे. पृथ्वीचा या ठिकाणापासून सूर्यापर्यंत जे अंतर आहे ते कमी असणार, या ठिकाणी जास्त असणार, या ठिकाणी थोडं कमी, या ठिकाणी कमी, या ठिकाणी कमी वगैरे. लक्षात. आता बघा प्रत्येक ठिकाणी काय पृथ्वीचं अंतर सूर्यापासून बदललं जातं प्रत्येक दिवशी. मग एक पर्टिक्युलर ठराविक व्हॅल्यू आपल्याला भेटेल का, नाही भेटणार ना. आपण फिक्स वगैरे सांगू शकत नाही की पृथ्वीचं सूर्यापासून एवढं एवढं अंतर आहे. आपण काय म्हणू शकतो की मॅक्झिमम पृथ्वीचं अंतर सूर्यापासून इतकं आहे आणि मिनिमम सूर्यापासून पृथ्वीचं अंतर इतकं आहे. केपलर काय म्हणतोय की जो मीन डिस्टन्स आहे ना, की मॅक्झिमम आणि मिनिमम डिस्टन्सचा दोघांचा प्लस करून काय करायचं त्यांनी त्यांचा एक ॲव्हरेज डिस्टन्स काढला, त्यालाच काय म्हणतो तो मीन डिस्टन्स. त्यांनी काय सांगितलंय, जो पिरियड आहे तो रिव्हॉल्युशनचा कम्प्लीट करण्यासाठी ऑर्बिट होते प्लॅनेटचा, तो या जो मीन डिस्टन्स आहे ना याचा त्याच्या क्यूबशी डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. म्हणजेच काय डिस्टन्सला आपण कशाने डिनोट करणार, आरने, आणि त्याला क्यूबने असं डिनोट करतो. कळते का, एकदम सिंपल आहे. मी परत सांगतोय, इथं बघा द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन अराउंड द सन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, डायरेक्टली प्रोपोर्शनल कशाने, क्यूब ऑफ मीन डिस्टन्स. म्हणजे काय, हा जो डिस्टन्स आहे मीन म्हणजे ॲव्हरेज डिस्टन्स असं म्हणतो. मीन डिस्टन्सचा अर्थ असा समजा की ॲव्हरेज डिस्टन्स काय तो डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द आहे. हाच होता याचा केपलरचा थर्डला. आता हे जर मला प्रोपोर्शनलचं चिन्ह काढायचं त्या ठिकाणी मी काय करतो आता की टी स्क्वेअर अपॉन आरचा क्यूब असं लिहिलं. एक स्टेप असते गणितामध्ये तुम्हाला माहितीच आहे. या ठिकाणी लक्षात द्या, पृथ्वीला सूर्याभोवती फिरायला किती वेळ लागतो, 365 दिवस. हे त्याचं तुम्हाला चांगलंच माहिती आहे. आणि त्याचा डिस्टन्स वगैरे चेंज होतं का, नाही, कारण की ते एका ठराविक ऑर्बिटमध्येच फिरते ना, म्हणून ते काय ते कॉन्स्टंट आहे ना, ते आजपर्यंत कधी चेंज झालेलं नाही. म्हणून याचीच व्हॅल्यू आपण काय करणार, याला के म्हणतो आपण, के. आणि हे जे इक्वेशन आहे ना, टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब, हे नीट लक्षात ठेवा. आपल्याला जे मॅग्निट्यूड ऑफ सेंट्रिपिटल फोर्स आहे ना, त्यावेळेस जे आपण ते कन्सेप्ट पाहू त्यावेळेस आपल्याला हे इक्वेशन लागणार आहे. कळालंय का, हे के का घेतले, कारण की हे जे पिरियड आहे आणि जे डिस्टन्स आहे ते आजपर्यंत सेमच आहे, त्यामध्ये काही चेंज झालं नाही म्हणून आपण कॉन्स्टंट घेतलेला आहे. आशा करतो की तुम्हाला केपलरचे सगळे लॉ कळाले असतील. आता आपण क्विक रिव्हिजन घेऊ. नेमकं आपण केपलरच्या फर्स्ट लॉमध्ये, सेकंड लॉमध्ये, थर्ड लॉमध्ये काय काय शिकलो. एक क्विक रिव्हिजनमध्ये आपण केपलरचे तिन्ही लॉ बघूयात. म्हणजे यामध्ये फर्स्ट लॉमध्ये आपण काय पाहिलं होतं की जे शेप आहे ना ऑर्बिटचं, शेप अँड पोझिशन ऑफ काय सन, पोझिशन ऑफ द सन. फर्स्ट लॉ केपलरचा जो फर्स्ट लॉ आहे त्यामध्ये आपण काय पाहिलं होतं, ऑर्बिटचा शेप आणि काय पोझिशन ऑफ द सन हे पाहिलं होतं की नाही. कसं आहे, त्याचं इलिप्ट आहे आणि पोझिशन ऑफ द सन कुठे आहे, वन ऑफ द फोक आहे, म्हणजे एका फोकल पॉईंटवरती आहे. कळतंय फर्स्ट लॉ. सेकंड लॉ मध्ये आपण काय सांगितलं होतं की इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल किंवा इक्वल टाइम करू टाकू आपण, इक्वल टाइम, इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. म्हणजे थोडक्यात केपलरला काय सांगायचं आहे की ज्या वेळेस एखादा प्लॅनेट सूर्याभोवती किंवा सूर्याच्या जवळ येतो त्यावेळेस त्याची मूवमेंट एकदम फास्ट होते, आणि ज्या वेळेस तो सूर्यापासून लांब असतो त्यावेळेस त्याची मूवमेंट हळूहळू होते. हे सांगायचं ना त्याला. नंतर थर्ड लॉमध्ये काय सांगते की एखाद्या प्लॅनेटला ऑर्बिट कंप्लीट करायला किती वेळ लागतो. एखाद्या प्लॅनेटला इथं म्हणजे काय सांगितलं, टाइम. इथं काय सांगितलं, टाइम सांगितलं की एखाद्या प्लॅनेटला सूर्याभोवती आपली ऑर्बिट
कंप्लीट करायला किती वेळ लागतो. त्यांनी कसं सांगितलं की जेवढं जास्त त्याचं मीन डिस्टन्स असेल किंवा थोडक्यात जेवढं त्या प्लॅनेटचं सूर्यापासून डिस्टन्स असेल तेवढंच काय असणार त्याचं जे ऑर्बिट कंप्लीट करायला टाईम लागणार, म्हणजे डायरेक्टली प्रोपोर्शनल वगैरे. हेच आहे बेसिक एवढं करून घ्या. आणि जे प्रॉपर जे स्टेटमेंट वगैरे दिलेत ना तुमच्या पुस्तकात ते तिन्ही लॉचे ते आधी व्यवस्थित समजून नंतर पाठ करा. फक्त रट्टा मारू नका, कारण की तुम्हाला ते स्टेटमेंट तुम्हाला पेपरमध्ये लावते तेव्हा कुठेतरी तुम्हाला मार्क्स वगैरे भेटते. ओके, आशा करतो की तुम्हाला केपलरचा लॉ, सर्क्युलर मोशन, सेंट्रिपेटल फोर्स हा चांगल्या प्रकारे कळाला असेल. अजूनही जर का तुम्हाला कळालं असेल किंवा काहीतरी डाऊट वगैरे असेल तर खाली नक्कीच कमेंट करा. आणि तुमच्याकडे काही सजेशन वगैरे असेल ते देखील मला खाली कळवा. नंतर भेटूया असंच एक नवीन लेक्चरमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, टेक केअर, स्टडी करा, चांगला अभ्यास करा, व्यवस्थित राहा. बाय.